आमदार सीमा हिरेंचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजरांचा आज भाजपात पक्षप्रवेश। बडगुजरांसह माजी मंत्री बबन घोलप आणि नाशिकमधील काही पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात जाणार, मात्र बावनकुळेंना पक्षप्रवेशाची माहितीच नाही। विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वाढला। आमदार नरेंद्र भोंडेकरांविरोधात नाराजी। श्रीकांत शिंदेंनी मुंबईत बोलावली बैठक। विधानसभेप्रमाणे आता महापालिका निवडणुकीतही परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा। 5 वर्षांत 20 ते 25 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। वसईतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वबळाचे संकेत। 2-4 जागा घेऊन आम्हाला आघाडी नको। नागपुरात सर्व 151 जागा लढण्यासाठी सज्ज व्हा। भास्कर जाधवांचं वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक। इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेसह राज्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरील उपाययोजनांवरही होणार चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी। कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर होणार निर्णय। पंढरपुरात आषाढी वारीला गाडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोल माफी। राज्य सरकारचा मोठा निर्णय। 18 जून ते 10 जुलै दरम्यान लागू असणार टोल माफी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 21 आणि 22 जून रोजी दारू आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याची मागणी। संघर्ष सेनेकडून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजही मुसळधार पावसाची शक्यता। अनेक ठिकाणी पूरस्थिती। ऑरेंज अलर्ट जारी। केस गळती, नखगळती नंतर आता बुलढाण्यात हातांना भेगा पडण्याचा आजार। मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावामध्ये 20 जणांच्या हाताला भेगा। इसबगोल आजार असल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं मत। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील वैमानिक सुमित सबरवाल यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार। अंत्यदर्शनासाठी गर्दी। पंतप्रधान मोदींचा कॅनडातील G7 शिखर परिषदेत सहभाग, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 परिषदेतून काढता पाय। इस्रायल-इराण युद्धबंदीवर सहमती न झाल्यानं ट्रम्प यांचा निर्णय। ताबडतोब तेहरान रिकाम करा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी। भविष्यात क्रूर हल्ल्यांचा इशारा। इस्रायलचे पुन्हा इराणवर हवाई हल्ले। तेहरानमध्ये न्यूज चॅनलच्या इमारतीवर डागलं मिसाईल। लाईव्ह शो करणारी अँकर थोडक्यात बचावली। जीव वाचवण्यासाठी अँकरनं लाईव्ह शो मधून काढला पळ।